नर्मदे हर, नर्मदे हर. पुरुरव्याची वैराग्योक्ती. श्रीमद भागवत महापुराण यामध्ये 11व्या स्कंधात 26व्या अध्यायामध्ये ही पुरुरव्याची वैराग्योक्ती असं प्रकरण आहे. या अध्यायामध्ये राजा ऐल आणि उर्वशी यांची कथा आहे. या अध्यायाच्या वाचनानं, श्रवणानं परस्त्रीगमन आणि अभक्ष्यभक्षण दोष नाहीसे होतात. विरक्तीनंच आत्मप्राप्ती होते. त्या वैराग्याचे निरूपण श्रीकृष्णाने अत्यंत गोड भाषेत इथं केलेलं आहे. या कथेकडे नीट लक्ष दिल्यास सर्व पाप जळून जातात. पुरुरव्याच्या वडिलांचं नाव आहे वितसेन, म्हणून पुरुरवाचे नाव श्रीकृष्णाने वैतसेन असं ठेवलेलं आहे. सूर्यवंशी राजा सुद्युम्न म्हणजेच इल शापित वनामध्ये अजाणतेपणे शिरला. त्या वनाला पार्वती मातेचा शाप होता की जो पुरुष या वनात प्रवेश करेल तो तत्काळ स्त्री होईल. त्यामुळं राजा सुद्युम्न म्हणजेच इल तात्काळ स्त्री झाला, म्हणून तिचं नाव इला असं पडलं. या इलाच्या प्रेमात चंद्राचा मुलगा बुध पडला. दोघांनी विवाह केला. अशा प्रकारे सूर्यवंश आणि चंद्रवंश यांच्या संयोगांनी पुरुरवाचा जन्म झाला. इलाचा पुत्र म्हणून त्याचं नाव ऐल असं ठेवलं. भागवत महापुराणच्या 9व्या स्कंधाच्या 14व्या अध्यायात सुद्युम्न आणि पुरुरवा उर्वशीची कथा आलेली आहे. कृतयुगाच्या शेवटी आणि त्रेतायुगाच्या आरंभी पुरुरवा नावाचा राजा होता. स्वर्गलोकीची अप्सरा उर्वशीला ब्रह्मदेवाने शाप दिला की तू मनुष्य जन्म घेशील. तेव्हा अत्यंत दुःखी झालेल्या उर्वशीनं क्षमा मागितली. ब्रह्मदेवानं ती शरण गेली. तेव्हा ब्रह्मदेवाने तिला उशाप दिला की राजा पुरुरवा म्हणजेच ऐल याला तू जेव्हा नग्नावस्थेत पाहशील तेव्हाच तू शापमुक्त होऊन स्वर्गात परत येशील. या शापामुळं उर्वशी भूलोकी आली. तेव्हा ती ऐल राजाच्या दृष्टीला पडली. तेव्हा राजा ऐल म्हणजेच पुरुरवा तिच्यावर अत्यंत मोहित झाला. राजा ऐल आपली योग्यता विसरून उर्वशीच्या रूपाला भाळल्यामुळं विचारशक्ती नष्ट होऊन उर्वशीच्याच नादी लागला. तेव्हा उर्वशी ऐलसह एका अटीवर राहायला तयार झाली. ती अट अशी की जर ऐल नग्नावस्थेत असताना उर्वशीच्या दृष्टीला पडला तर उर्वशी राजाला सोडून परत जाईल. ऐल राजाने उर्वशीची ही अट मान्य केली. उर्वशीने शापमुक्त होण्यासाठीच योजनापूर्वक ही अट राजाला घातलेली होती. ऐल राजाच्या महालात राहायला येताना उर्वशीने आपल्याबरोबर 2 मेंढे आणले आणि राजाने त्या दोन्ही मेंढ्यांना मुलाप्रमाणे पालनपोषण करावं, रक्षण करावं असं राजाला सांगितलं. उर्वशी त्या राजा ऐलसह 2 मेंढ्यांच्या बरोबर राहायला लागली. खरं म्हणजे उर्वशीच्या सोबत आलेले हे 2 मेंढे म्हणजे तिला मदत करण्यासाठी अश्विनी कुमारच होते. ऐल राजा उर्वशीच्या सहवासात सर्व काही विसरला. त्याला रात्र म्हणजे काय, दिवस म्हणजे काय ह्याचं भानच राहिलं नाही. त्याची कामासक्ती खूप वाढली. राजा आपलं आत्महित आणि स्वधर्मपालन विसरला. कामासक्तीनं राजा वेडा झाला. आपला राजधर्म, नेमधर्म, राज्यकार्य तो पूर्ण विसरून गेला. इंद्राच्या प्रेरणेने एका चोरानं रात्री राजाच्या जवळचे 2 मेंढे चोरले. तेव्हा मेंढे बॅ बॅ करून ओरडायला लागले. मेंढ्यांचा आवाज ऐकून उर्वशी अत्यंत दुःखानं व्याकुळ होऊन राजाला वाटेल तसं बोलायला लागली. माझे मेंढे चोरीला गेले, त्यांचा सांभाळ तुला करता आलेला नाही. तू पुरुषार्थहीन आहेस. जळ तुझं तोंड, काळ कर तुझं तोंड.
उर्वशीचा राग आणि शोक पाहून राजा गडबडीनं तलवार घेऊन मेंढ्यांना सोडवण्यासाठी निघाला. तेव्हा त्याचं वस्त्र सुटलेलं त्याला समजलंच नाही. चोरांच्याकडनं दोन्ही मेंढ्या घेऊन अंधारातून आईल राजा परतला. तेव्हा वीज चमकली आणि त्या प्रकाशात उर्वशीला नग्न आईल राजा दिसला. तेव्हा उर्वशी उशापाच्या प्रभावानं राजाला सोडून स्वर्गात निघून गेली. राजा ऐल तिच्या विरहानं अत्यंत व्याकुळ झाला, दीन झाला आणि उर्वशीच्या मागोमाग नग्न अवस्थेत धावला. राजा ऐल रडत होता, ओरडत होता, हुंदके दे दे तिच्यासाठी तडफडत होता. अगं 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 माझ्या इकडे एकदा तरी बघ, म्हणून तो उर्वशीचे पाय धरायला लागला. तरीही उर्वशी राजाची उपेक्षा करून निघूनच गेली. ऐल राजा उर्वशीसाठी भटकत भटकत कुरुक्षेत्री आला. तेव्हा अंतरिक्षात त्याला उर्वशी दिसली. तेव्हा अत्यंत व्याकुळपणे ऐल राजा म्हणाला, ए उर्वशी, थांब की ग जरा. ए माझ्यावर प्रसन्न हो की ग. ए मला जरा आलिंगन तरी दे ग. तेव्हा उर्वशीनं उत्तर दिलं, अरे विषांदा, हा मूर्खपणा तू सोडून दे. हे राजा, आम्हा स्त्रियांची आसक्ती केव्हाही हितकर नसते. स्त्री संग फार वाईट आहे, हे तू नक्की ओळख. आम्ही वारांगना स्वच्छंदानं वागणारे असतो. मनास रुचेल तशा पुरुषाशी आम्ही संबंध ठेवतो. आमचा विश्वास कधीही धरू नकोस. ज्या संगतीनं किती लोक नष्ट झाले आहेत त्याची गणती सुद्धा करता येणार नाही. यास्तव तू माझी आसक्ती सोड. आता परमार्थाकडे लक्ष दे. दीर्घकाळ माझ्या संगतीत विलास भोगून सुद्धा अजूनही तुझ्या मनात विरक्ती उत्पन्न झाली नाही. म्हणून आता हा मोह समूळ सोड आणि स्वहित साधून घे. हे ऐकून ऐल राजा अत्यंत व्याकुळ होऊन रडायलाच लागला. तेव्हा उर्वशीला त्याची खूप दया आली. उर्वशीनं ऐल राजाला एक अग्निपात्र दिलं आणि अग्नीनं यज्ञ कर म्हणजे माझी प्राप्ती होईल असं सांगितलं. राजांनी त्याप्रमाणे यज्ञ करून पुण्यसंचय केला आणि तो स्वर्गलोकी गेला. तिथं त्याला उर्वशीचा पुन्हा संग मिळाला. पण आता मात्र त्याला उर्वशीच्या सहवासाने विरक्ती प्राप्त झाली आणि तो पश्चातापानं जे काही म्हणतो गातो त्याला ऐलगीत असं म्हणतात. ऐलगीतमध्ये 18 श्लोक असून त्यातील 8 श्लोक हे पश्चातापाचं वर्णन करणारे आहेत. त्यानंतरच्या 10 श्लोकामध्ये साधकांनी इंद्रिय निग्रह करून स्त्रियांचा पूर्ण त्याग कसा करावा हे सांगितलेले आहे. त्यानंतर उद्धवाला भगवान श्रीकृष्ण परमशांत झालेल्या ऐल राजाचं वर्णन करतात. राजा ऐल म्हणतो, काय चमत्कार आहे. उर्वशीच्या मिठीमुळं मोहून गेल्यामुळं मला रात्र दिवस कसे गेले, कधी गेले हे लक्षातच आलेलं नाही. उर्वशीने मला ठकवलं, त्यामुळे मी सूर्योदय आणि सूर्यास्त कधी झाले ते जाणलं नाही. अनेक वर्षांचे अनेक दिवस मला न कळत केव्हाच निघून गेले. केवढा माझा चित्तभ्रम, ज्यामुळं मी चक्रवर्ती सम्राट असून सुद्धा या देहाला स्त्रीजवळचा क्रीडा मृग झालो आणि मी तिच्या अधीन झालो. राजवैभव व चक्रवर्ती अशा मला तृणाप्रमाणे सोडून जाणाऱ्या त्या उर्वशीच्या मागं मी नग्नावस्थेत धावत गेलो. गाढव जसं गाढवीनं लाथा मारल्या तरी गाढवीच्याच मागे लागतो, तसा मी मला सोडून जाणाऱ्या उर्वशीच्या मागोमाग गेलो. मी त्यामुळं बलहीन, तेजहीन, वीर्यहीनच झालो. ज्यांचे मन स्त्रियांना वश झाले आहे त्यांच्या विद्येचा काय उपयोग. तप, शास्त्र, श्रवण, संन्यास, मौन आणि एकांत सेवन ह्यांचा तरी काय उपयोग. जो मी सम्राट चक्रवर्ती असून सुद्धा स्त्रीकडून एखाद्या बैलाप्रमाणे किंवा गाढवाप्रमाणे वापरला गेलो. मला माझे हित सुद्धा समजलं नाही. मूर्ख असून सुद्धा उगीतच स्वतःला पंडित समजणाऱ्या माझा मी स्वतःच धिक्कार करतो. उर्वशीचे अर्धरामृत अनेक वर्ष मी सेवन केलं तरी माझ्या मनात उत्पन्न होणारी कामवासना आहुतीने
जसा अग्नी शांत होत नाही तशी तृप्त होत नाही. जारिणीने हरण केलेल्या चित्ताला सोडवण्यास, मुक्त करण्यास भगवान आत्माराम ईश्वरा वाचून दुसरा कोण बरं समर्थ आहे. उर्वशीनं सांगितल्याप्रमाणे मी यज्ञ केला आणि उर्वशीचा सहवास मिळवला. वेदवचनं आणि देवपूजनानं वासनाक्षय होतो असं म्हणतात. खरं म्हणजे जोपर्यंत गोविंद कृपा करत नाहीत तोपर्यंत कामाचा आवेग थांबत नाही. कामासक्ताला स्त्री संघाची गोडी असते, परंतु विचारी लोक कामासक्त पुरुषाला विष्ठा आवडणारा डुक्कर समजतात आणि त्याचा धिक्कार करतात. स्त्रीदेह हाच दोषांचं जन्मस्थळ आहे, विकल्पाचं घर आहे आणि महादुःखाचं पात्र आहे. तरीही स्त्रीच्या लाळेला अधरामृत समजतात. अविद्येचा प्रभावच इतका आहे की स्त्रीला देव, राक्षस, सुर आणि असुर सगळेच भुलतात. वस्तुतः देह वेगळे दिसले तरी स्त्री पुरुषांचा आत्मा एकच असतो. देह केवळ माईक असूनही त्याला स्त्री देहाला, स्त्री संघाला सर्व लोक भुलतात, भाळतात. पण या देहाचे हक्कदार माता, पिता, अग्नी, ब्राह्मण, बंधू, मित्र, वाघ, सिंह, गिधाड असेच आहेत. पुरुष स्त्रीला सजवतो आणि त्या पाशात स्वतःच गुंततो. म्हणून विरक्त पुरुषानं स्त्रियांची संगत कधीच धरू नये. गृहस्थांनी स्त्रीवरील आसक्ती सोडून द्यावी. त्यासाठी पारमार्थिक पुरुषांनी स्त्रीलंपट पुरुषांची संगतच करू नये. कारण थोर ज्ञानी सुद्धा स्त्री संघांनी अनर्थात पडलेले आहेत. पाराशर ऋषी धीवरकन्येच्या मोहात पडले. ऋष्यशृंग ऋषी वेश्येच्या मोहाला पडले. महादेव मोहिनीच्या मोहात पडले. यासाठी स्त्री संगत कशी सोडावी हे राजा आपल्याला समजावून सांगतो. ऐल राजा सांगतो, ज्याला स्वहित साधायचं असेल त्यांनी स्त्रीशी व स्त्रीलोलूप माणसांशी कर्मेंद्रियांचा संपर्कच येऊन देऊ नये. सद्गुरूंच्या उपदेशानं अविद्येचा निरस होतो. द्वैताचे भान उरत नाही. तिथं उर्वशी आणि तिला भोगणारा काहीच उरत नाही. तेव्हाच ब्रह्मानंद होतो. ज्या संघानं कामकल्पनेचा त्याग घडतो तोच खरा सत्संग. संतचरण हाच खरा सत्संग. त्यांनीच मन निष्काम होते. संतांच्या सहज बोलण्यातून उपदेशांच्या राशी लाभतात. संत एका शब्दानंच देह आणि आत्मा यांची गाठ तोडून टाकतात. चित्त परमानंदानं युक्त होतं. तेव्हाच ते माझ्याकडे येतं आणि मश्चित्त होतात. अशालाच प्रशांत म्हणतात. कोणालाही दोष न देता सगळ्यांच्यावर उपकार करणं यालाच उत्कृष्ट शांती म्हणतात. प्रशांत चित्ताचा माणूस सर्वत्र ब्रह्मभावना ठेवतो. तिथं कोणतीही वासनाच शिल्लक राहत नाही. भगवंतांच्या कथा कीर्तन श्रवणानं, नामस्मरणानं कोट्यावधी पापे जळून जातात. त्यांची राख सुद्धा उरत नाही. पण भगवंतांवरची श्रद्धा वाढते, प्रेमाचा पूर वाढू लागतो. त्यामुळं त्याला विषयासक्ती बाधू शकत नाही. तोच भगवत भक्त होतो. जे मोठ्या आदरानं सदा माझाच विचार करणारे श्रद्धा धरून त्या कथा ऐकतात, गातात आणि आनंदित होतात ते लोक माझ्या म्हणजे भगवंतांच्या भक्तीला प्राप्त होतात. भगवंतांचे गुण अनंत आहेत आणि भगवंतांचं स्वरूप सर्वत्र आनंदानुभव स्वरूप आहेत. अशी भक्ती प्राप्त होणाऱ्याला, त्या साधूला आणखीन काय मिळवायचं राहतं. अग्नीच्या साह्यानं जसं माणसाचं शीत, भय आणि अंधार यापासून रक्षण होतं, तसंच साधूंच्या आश्रयानं माणसाचं संसार भय आणि त्याचं मूळ जे अज्ञान आहे ते नाहीसं होतं. पाण्यात बुडणाऱ्या माणसांना चांगली नौका हा जसा मोठा आश्रय आहे, तसा घोर अशा संसार सागरात वर खाली गटांगळ्या खाणाऱ्या लोकांना शांत व ब्रह्मवेत्ते संत हा मोठा आश्रय आहे. आपलं मन आपण आवरले असता विषय मनातच लीन होतात. मनात भोगांची इच्छा आहे, वासना आहे आणि स्त्रीसंगही आहे. या दोन्ही गोष्टी असल्या
तर मन स्त्रीविषयी तत्काळ आसक्त होते. अर्धक्षण जरी स्त्री संग घडला तरी ज्ञानी पण मोहात पडतात. अर्धक्षण जरी स्त्री संग घडला तरी ज्ञानी पण मोहात पडतात. इंद्राला अहिलेचा मोह पडला, चंद्राला गुरुपत्नीचा मोह पडला, ब्रह्मदेव तर आपल्या कन्येच्याच मोहात पडला. सौभरीने माशांचा संयोग पाहिला आणि ते मोहात पडले. मग इतरांची काय कथा आणि माझी तर काय कथा. म्हणून साधकानं इंद्रिय निग्रह करून स्त्रियांचा पूर्ण त्याग करावा. अशा प्रकारे राजांनी इंद्रियवृत्तींना शांत केलं आणि तो परमशांत झाला, विरक्त झाला. श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा, राजा सारखी विरक्ती मी दुसऱ्या कुणाचीही पाहिली नाही, म्हणून तो श्रेष्ठ विरागी होय. राजाने पश्चाताप पाहून स्वतःची निंदा करून स्त्री संघाची आसक्ती सोडली. काम मोह यांना विवेकानं घालवलं. या प्रकारे शुद्ध वृत्ती झालेला, विवेक व वैराग्ययुक्त असा राजा माझ्या कृपेला पात्र झाला. माझ्या कृपेनंच त्याला पश्चाताप झाला. ज्याच्या मनाला खरा पश्चाताप होतो तो माझ्या कृपेनं जीवभाव विल्यास जाऊन ब्रह्ममय होतो. त्याचे मी तू पण भान हरपते. त्यावेळी कर्ता कर्म कार्य, भोगता भोग्य भोग, दृष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटीच उरत नाहीत. ते मिथ्या असल्यामुळं सद्गुरूंची कृपा होताच द्वैताचं भान उरत नाही, अविद्येचा निरस होतो. याप्रमाणे राजा आत्मानंदात शांत झाला. श्रीकृष्ण सांगतात, साधकांनी स्त्रियांची आसक्ती आणि संगती वाईट, तसेच स्त्रीलंपट माणसांची संगती वाईट, म्हणून या वाईट संगती सोडून द्याव्यात. ज्याच्या संगानं कामकल्पनेचा त्याग घडतो तोच खरा सत्संग आणि संतचरण हाच खरा सत्संग. त्यांनीच मन निष्काम होतं. सत्संगानंच आसक्तीचा त्याग शक्य होईल. संतांच्या सहज बोलण्यानंच देह आणि आत्मा यांची गाठ तुटते. श्रद्धेने सत्संगती धरली तर साधक संसार बंधनातून लगेच मुक्त होतो. इथं श्रीकृष्णाने साधूंची 8 लक्षणं सांगितली. पहिलं लक्षण आहे निरपेक्षता. त्याला लाभ किंवा हानी यांची कोणतीही बाधा न होणं, याला निरपेक्षता म्हणतात. दुसरं लक्षण आहे भगवंतापाशी चित्त लागणं. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या मध्ये भगवंतांच्याकडंच चित्त लागलेलं असलं पाहिजे. शत्रूबद्दल सुद्धा जो उपकार करतो तो प्रशांत. एखाद्याने फसवलं, लुबाडलं, मारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्याबद्दल क्रोध न धरता जे गेलं ते ब्रह्मार्पण झालं असं समजणं म्हणजेच प्रशांतता. प्रशांत चित्ताच्या माणसालाच शांती लाभते. अशी शांती असणं हे तिसरं लक्षण आहे साधूचं. जगात एकासारखे काहीही दिसत नाही अशा विषम जगातच समभावानं राहणं म्हणजेच समदर्शन हे साधूचं चौथं लक्षण आहे. जगात सगळीकडं सर्वत्र मीच व्यापलेलो आहे अशा वृत्तीनं असताना मी तू पण नाहीसं होतं, यालाच निराभिमान असं म्हणतात. मी तू पण न राहिल्यामुळं मन सहजच निर्मम होतं. निर्मम मन हेच साधूचं 5वं लक्षण आहे. निराभिमान आणि निर्मम असणं हा 5वा व 6वा गुण साधूंचा आहे. जो देहाच्या सुखदुःखाच्या बाबतीत उदासीन असतो असा साधू निर्द्वंद्व होय. भावामुळेच अभेदभाव उदयास येतो. हा अभेदभाव म्हणजे साधूचं 7वं लक्षण आहे. संसारात असून सुद्धा स्त्री, मुलं, आप्त यांच्यामध्ये आसक्त होत नाही, त्याला अपरिग्रही म्हणतात. अपरिग्रही हे साधूचं 8वं लक्षण आहे. हे 8 गुण म्हणजे भूषणांचं भूषण असून हे 8 गुण असणारा शुद्ध साधू असतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, माझी कथा, माझं नाम सर्व पातकांचं भस्म करतं. चित्तशुद्धीचं हे सर्वात सोपं वर्म आहे. यज्ञ,
योगाभ्यास, वेद पठण करून सुद्धा मन पवित्र होत नाही, पण हरिकथेच्या श्रवणानं मन पवित्र होतं. म्हणून उद्धवा, माझी कृपा झाल्याखेरीज माझी कथाही श्रवण करण्याची संधी लाभत नाही. माझी कृपा असल्याखेरीज कथा कीर्तनांची आवडही निर्माण होत नाही. म्हणून ज्यांना कथा कीर्तनांची आवड आहे ते भाग्यवान होत. कारण हरिकथेचे शब्द कानात शिरतात, आतली पापं गडबडीने बाहेर पडतात. हरिकथा ऐकण्यात धीर धरला तर मन आनंदानं उचंबळू लागतं, हरीबद्दल आदर वाटायला लागतो आणि हळूहळू तो हरिकथा सांगू लागतो. कथा कीर्तनांची आवड आणि श्रद्धा वाढली म्हणजे विषयासक्ती बाधू शकत नाही, त्याचं मन हरीकडेच लागतं. असं हे भगवत भक्ती साधन आहे. या भावानं सर्वत्र पाहिलं तर मन सर्व प्राण्यात मलाच पाहू लागतं. उद्धवा, अशी भक्ती लाभली असता त्याला चारही मुक्ती तृणवत वाटतात. म्हणून भक्त मुक्तीचा स्वीकार करत नाहीत. कोणतीही अपेक्षा न ठेवता अनन्य भजन केले असता त्यातच स्वानंद प्राप्त होतो. माझी भक्ती श्रद्धेनं केली तर भक्त ब्रह्मस्वरूपच होतो. असे भक्त मला बांधून टाकतात. त्या भक्तांची मी आवडीनं सेवा करतो, त्यांची संकटे मी स्वतः भोगतो, सोसतो, मला त्यांची काळजी वाटते आणि मी अशा भक्तांचा अंकित आहे. संत संघ ही अग्नीसारखाच आहे. कारण अग्नी ज्याप्रमाणे भय, थंडी आणि अंधारांना दूर करतो, त्याप्रमाणे संत त्रिताप, विविध तापांचं निवारण करतात. साधू आत्मज्ञानानं अज्ञान दूर करतात. साधू आपल्याला जन्म मरणाच्या चक्रातूनच सोडवतात. त्यामुळं मृत्यूचं भय वाटत नाही. चांगली नौका सागर तरुण नेते, तसेच साधुरूप नौका संसार सागर पार करून देते. या सर्व उपदेशानं ऐल राजाला तीव्र वैराग्य आलं आणि ब्रह्मप्राप्ती झाली. सत्संगानं विषयांबद्दलची विरक्ती उत्पन्न होते. माझ्या भक्तीनं साधकाला विरक्ती येते. हे भगवान श्रीकृष्णांचं वचन उद्धवानं नीट लक्षात ठेवलं. या आईल गीतामुळं, या अध्यायाच्या वाचनामुळं, श्रवणामुळं परस्त्रीगमन, अभक्ष्यभक्षण दोष नाहीसे होतात. त्याकरता याचं नक्की श्रवण पठण करावं. नर्मदे हर, नर्मदे हर.